नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्त आंबट गोड तिखट अतिशय चटकदार असं आमसुलाचं वरण कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। आमच्या इकडे आमसूल म्हणतात, ज्याला कोकम असंही म्हटलं जातं। तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे। गरम गरम इंद्रायणीचा भात आणि हे आमसुलाचं फोडणीचं वरण, वाह क्या बात है। तर चला मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। ह्यासाठी शिजवलेलं वरण घेतलेलं आहे। 3 ते 4 आमसुलं पाण्यात घालून भिजत घातलेली आहे। जिरं मोहरी, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल मिरची पावडर, धने पावडर, गूळ, गोडा मसाला, कढीपत्त्याची 10-12 पानं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची। आता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। एका भांड्यामध्ये, कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान मस्त गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायची आहे। जिरं मोहरी मस्त फुलू द्यायची आहे। जिरं मोहरी तडतडली की बाकी साहित्य घालायचं आहे। आता चिमूटभर हिंग घालायचं आहे। हिंगामुळे छान खमंगपणा येतो। हिंग घातल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता। मिरचीचा फ्लेवर खूप छान उतरतो। याआधी कधी टाकली नसेल तर आता टाकून नक्की बघा, खूप मस्त लागते। आता हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं तळल्या गेल्याच्या नंतर हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर बाकी मसाले आपण फोडणीतच घालणार आहोत। लाल मिरची पावडर घातलेला आहे। त्यानंतर गोडा मसाला घालून घेतलेला आहे। घरामध्ये जो कुठला गोडा मसाला अवेलेबल असेल तो घालायचा। हा देखील मस्त परतू द्यायचा आहे। अतिशय खमंग अशी फोडणी बसली आहे, खूप छान वास येतोय। आता हे आमसूल जे आहे ते पाण्यासहित हे फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे। आणि आता शिजवलेलं वरण आहे ते वरण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आपण। तर तुम्हाला किती वरण करायचं आहे त्यानुसार वरणाची क्वांटिटी ॲड करायची आहे। तर वरण घालून घेतल्यानंतर हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे असं छान व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये बाकी साहित्य घालून घेणार आहोत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। फोडणीमध्ये धने पावडर कधीच नाही घालायचं, वरून घालायचं, म्हणजे धण्याचा फ्लेवर छान उतरतो। आता धने पावडर, त्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि गूळ घालून घ्यायचं आहे। तर तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये गुळाचं प्रमाण ॲड करू शकता। तर हे सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आमसुलाचं आंबट गोड वरण खायला खूप मस्त लागतं। तुम्ही पोळी, भाकरी किंवा गरम गरम भात अगदी कशासोबतही खाऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या आमसुलाच्या वरणाने पित्त वगैरे अजिबात होत नाही। उलट जर पित्त झाला असेल तर त्याला आमसुलाचं सरबत करून, म्हणजे कोकम सरबत दिलं जातं, ज्यामुळे तुमचं पित्त पूर्णपणे कमी होतं। आता आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। आता हे सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर याला मस्त दणकून अशी उकळी आणायची आहे। तर साधारणपणे 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर ह्याला छान मस्त उकळी येते। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर अजिबात विसरायची नाही। आणि आता हे परत व्यवस्थित मिक्स करून आपण याला 10 ते 15 मिनिटं उकळून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, हिवाळ्याचा सीझन चालू आहे। मस्त गरम गरम आमसुलाचं वरण आणि वाफाळता भात, त्यावर तुपाची धार, नक्की ट्राय करा। तर वरण उकळून तयार आहे। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणारच आहोत। आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका। आता गरम गरम वरणावर मस्तपैकी आपण ताव मारणार आहोत। तर तुम्ही देखील कमेंट करून सांगा। आणि तुम्ही कसं आमसुलाचं वरण करता कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खूप 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 धन्यवाद।